24 जून 2025 रोजी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वारीला निघालो होतो. वारीला जायच्या आधी असं वाटायचं की हे वारीला आपल्यासारखे पोरं थोडी जातात. वारीला तर वयस्कर म्हातारे आजी बाबा जातात आणि तरुणपणी वारी करणं आपलं काही काम नाही. आणि आपल्यासारखं कोण वारीला 10-15 दिवस सुट्ट्या घेऊन जाईल. पण मित्रांनो, ज्यावेळेस मी पहिल्यांदा वारीला गेलो ना, त्यावेळेस मला या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटलं. बोलता बोलता वर्ष निघून गेला आणि आज मी परत माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा वारीला निघालोय. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमतंय किच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आज मी आपल्या वैष्णव सेवा भक्त मंडळाच्या सोबत निघालोय आपल्या पांडुरंगाच्या भेटीला. चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. आणि आज आमची दिंडी माळेवाड्यातून प्रस्थान करून संध्याकाळी सीतामोन लॉनला थांबणार आहे. सीतामोन लॉनला आलं तरी आपल्या महिला मंडळीने खूप सुंदर डान्स ठेवला होता. दिंडीत मजेचा भाग म्हणजे आपला निखिल भाऊ. भाऊला मागच्या वर्षी म्हणलं होतं तुला पुढच्या वर्षी फुगडी खेळता आली पाहिजे, पण भाऊ काय अजून फुगडी खेळायचा शिकलाच नाही. तर मित्रांनो, तुम्हाला पण हे आनंदवारी अनुभवायचे असेल तर आताच आपल्या जमतयकीच्या पेजला फॉलो करून टाका. आणि सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून रामकृष्ण हरी.